सध्याचे दिवस म्हणजे जूनचा शेवटचा आठवडा हा अतिवृष्टीचा असतो. पण यावर्षी हा शेवटचा जूनचा आठवडा हा कडकडीत उन्हाळा आहे. त्याच्यामुळे कोणाला जर नशीब आजमावायचे असेल ना तर बोरवेल पॉईंट घेऊन नशीब आजमावा. आणि शेतकरी सध्या तेच करत आहे. पण काय होतं माहिती आहे का, आता माझे मिस्टर आहे पानाडी म्हणून मी आज व्हिडिओ बनवत आहे. आणि एवढ्या आनंदाचं कारण असं की बरेच कॉल येतात की आम्हाला पाणी बघायचं आहे, पाणी सांगता का. आता यांचं कसं असतं, कोणी काही जमिनीत बघत नाही बरं, पण जो अभ्यास असतो त्या अभ्यासावरून ते फक्त फ्रॅक्चर पॉईंट सांगतात की इथं फ्रॅक्चर आहे, मग तिथं पाणी असो किंवा नसो. प्रयत्न तर ते 100% करतात, पण शेवटी 90% त्यांचे प्रयत्न आणि 10% शेतकऱ्याचं नशीब असतं. तर बघा कसं असतं ना, गॅरंटीच पाहिजे, पाणी लागलंच पाहिजे एवढं म्हटल्याच्या नंतर कसं असतं ना, तो नशिबाचा भाग असतो. जर आपले कर्म कशा याच्यावर अवलंबून असते. आता कर्म कशा आहे असं म्हटल्याच्या नंतर ज्यांचे बोरवेल फेल गेले ते 100% इथं येऊन मला बोलतील की असं तसं. जर आणि काही डायरेक्ट म्हणतात जर कर्मच चांगले पाहिजे तर मग पानाडी कशाला लागतात, आम्हाला नाही जमणार का. अहो तसं नाही, कर्म आणि नशीब आणि पानाडी या सगळ्याचा जेव्हा मेळ होतो ना त्यावेळेस असं पाणी लागतं. बघा हे पाणी जास्त अंतरावर नाही आहे. अक्षरशः झाले 3 आठवडे तेव्हापासून माझ्या मिस्टरांनी, कारण की एवढं पाणी पूर्ण जमिनीतलं संपल्यासारखं झालं आहे म्हणून ते आता पाणी बघणं सोडून दिलं. पण काल तरी त्या शेतकऱ्यांनी सांगितलं तुम्ही थोडासा प्रयत्न करा, लागो अथवा न लागो. तर यांनी पाणी बघितलं आणि तुम्हाला सांगते काही विचार न करता त्यांनी फीससुद्धा दिली, पाणी लागो किंवा न लागो. पण बघा त्यांचं नशीब.